बोरिवली पश्चिम येथील शिंपोली गावदेवी मैदानाच्या संरक्षणासाठी स्थानिक नागरिकांनी शिवसेना उपविभाग प्रमुख विनोद पेंदेरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले। मैदानाचे आरक्षण कायम ठेवून ते मुलांच्या खेळण्यासाठी व नागरिकांच्या वापरण्यासाठी जतन करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनाची दखल घेत आमदार संजय उपाध्याय, विभाग प्रमुख राम यादव तसेच माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या शंका व समस्या जाणून घेतल्या। यावेळी आमदार संजय उपाध्याय यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले। नागरिकांच्या सर्व शंका आणि समस्याचे निवारण होईपर्यंत मैदानासंदर्भातील कोणतेही काम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। स्थानिक नागरिकांनी मैदान कायम ठेवून त्याचे संरक्षण आणि सुशोभीकरण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। पहिली गोष्ट एकच ग्राउंड आहे हे मी मान्य करत नाही। ग्राउंड अनेक आहेत आणि बोरिवलीत आत्ता 58 ग्राउंड आहेत। 10 ग्राउंड या 1 वर्षात आणखीन वाढणार आहे। 68 ग्राउंड एका विधानसभेत असणारा एकमेव क्षेत्र बोरिवली आहे। आम्ही मैदान जपून ठेवलं आहे आणि माझी सुद्धा जबाबदारी आहे मैदान जपून ठेवण्याची। आज या मैदानाच्या संदर्भात स्थानिक लोकांनी जे कन्सर्न व्यक्त केलं होतं, सकाळी आम्ही ते भेट दिली आहे, त्यांचं म्हणणं ऐकलं आहे आणि संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांचं निराकरण झाल्याशिवाय इथे कुठलंही काम होणार नाही हे मी त्यांना हमी देतो। देखिए, सबसे पहले मैं आपको बताना चाहूँगा कि ये मुंबई महानगर पालिका का ग्राउंड है और यहाँ पर पिछले 40 सालों से, मैं तो 40 साल शायद कम हो रही और भी ज़्यादा सालों से यहाँ पर लोग क्रिकेट खेलते हैं। ये जो गाँव देवी क्रिकेट मैदान है, यहाँ पर मैं खुद जब छोटा था तो मैं यहाँ से खेल के बड़ा हूँ। आज हमारे वहाँ के लोग नगर सेवक बन के आए, आमदार बन के आए, यहाँ का लोकल धरती पर इस जमीन पर खेल के लोग यहाँ पर बन के आए। और कुछ लोग अभी ऐसा चाहते हैं कि इसको प्राइवेट किया जाए, वैसा पॉसिबल नहीं है क्योंकि यहाँ पर बहुत लोगों की आत्मा बसती है। यहाँ से अच्छे अच्छे क्रिकेटर खेल के आज इंडिया लेवल पर खेल रहे हैं। मेरा ऐसा मानना है कि आने वाले समय में इस ग्राउंड के लिए कुछ भी करना पड़ेगा, हम लोग करेंगे। पहली बात, अभी यहाँ पर से संजय उपाध्याय जी, यहाँ के जो आमदार है, वो यहाँ पर आके गए। उन्होंने आश्वासन दिया है कि इस ग्राउंड को बचाने में जितना भी हमारा सहयोग चाहिए वो हम देंगे और सारे यहाँ के युवा साथी, सभी खेलने वाले लोग, यहाँ के स्थानिक लोग हमारे साथ हैं और आने वाले समय में इस ग्राउंड को हम बचा के रहेंगे। सगळ्यात म्हणजे मुंबईमध्ये आज मुंबई चोकिंग का होत आहे, कारण जे पीजी आरजी आहेत असे प्रायव्हेट लोकांना दिले जातात। आता बोरिवली में बघितलं तर किती वर्षापासून चाललेले कमला विहार स्पोर्ट्स क्लब असो, एमसी असो, या सगळ्या महानगरपालिकेच्या जागा आहेत आणि ह्यांना प्रायव्हेट पार्टीजला देऊन सामान्य जी जनता आहे, आता क्लब असो, मेंबरशिप असो, सामान्य जनताचा कुठलाही माणूस करू शकत नाही। आणि ह्यालाही जर ते केलं तर कुठेतरी इकडे आपण गल्ली क्रिकेट म्हणतो, तो जो प्रकार आहे आणि तो जो कॉन्सेप्ट आहे गल्ली क्रिकेट आहे। मला माहिती की आम्ही लहान असताना विटी दांडू खेळायचो किंवा क्रिकेट खेळायचो, लाकडाची बॅट वगैरे घेऊन। हा कॉन्सेप्ट कुठेतरी जातोय आणि हा नको व्हायला, म्हणून आता हा जो 14-15 हजार स्क्वेअर मीटरचा ओपन एनक्रोच प्लॉट आहे, जो लेआउट मध्ये बीएमसीला महानगरपालिकेला मिळालाय, म्हणजे हा महानगरपालिकेच्या मालकीचा आहे। आता हा ग्राउंड ह्याच्यावर अर्ध्या प्लॉट किंवा एक छोट्याशा भागावर स्कूलचं रिझर्वेशन आहे। मुंबई महानगरपालिकांच्या मुंबई पब्लिक स्कूल हा कॉन्सेप्ट खूपच चांगला चाललाय आणि कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दर्जांमध्ये कुठेतरी सुधारणा झाली आणि कुठे स्टुडंट्स पण वाढतील। अशा वेळेस जर असा ओपन अनएन्क्रोच प्लॉट आहे, तिकडे मुंबई महानगरपालिकेने आपल्याला लागणाऱ्या शाळा, स्कूल, हायस्कूल किंवा कॉलेजही, ज्युनियर कॉलेज असा बनवलेला, तर सामान्य नागरिक जे मुंबईची जे लोकल जनता आहे त्यांना तो कामाला येईल। व्हीव्हीआयपी लोकांसाठी जे क्लब किंवा शाळा बनत आहेत आणि त्याचा सामान्य जनतेला कुठलाही फायदा होत नाही। तसंच बघायला गेलं तर आमदार आलेले, त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे? आमदारांनी सांगितलेलं, आमदारांचा आम्ही धन्यवाद करते की ते सकाळी सकाळी लोकांच्या म्हणजे विनंतीचा मान ठेवून इकडे आले। त्यांनी पूर्ण परिस्थिती समजून घेतली आणि आश्वासन दिलंय की संबंधित खात्यात, म्हणजे हा प्लॉट बीएमसी महानगरपालिकेमध्ये येतो, तर महानगरपालिकेमध्ये ही मीटिंग लावून जे काय मुद्दे प्रश्न आहेत नागरिकांचे ते मांडतील।